हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं विनायक किचनमध्ये। आज मी मॅकडॉनल्ड स्टाईल बर्गर बनवणार आहे घरी। आलू पॅटी म्हणतात त्याला। आज आपण बर्गर बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले। 2 ते 3 बटाटे आहेत, हे पूर्ण किसून घेतलेले आहेत बारीक छानपैकी। तर त्यामध्ये फ्रोझन मटार घेतलेले आहेत मी, ते साधारण 1 ते 2 चमचे घालणार आहे। कोथिंबीर घालणार आहोत थोडी आपण। तिखटपणासाठी चिली फ्लेक्स घालणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रेड चिली पावडरही घालू शकता। थोडासा गरम मसाला घालणार आहे आपण, एक साधारण अर्ध्यालाही थोडासा कमी असा। आणि काश्मीरी लाल मिरची घालणार आहोत आपण कलरसाठी म्हणून। मीठ घालणार आहोत चवीनुसार। आणि ब्रेड घेतला आहे मी इथे। थोडासा आपण पाण्यामध्ये सोक करून तो ब्रेड आपण पिळून यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून जरा कुरकुरीत होतील आपल्या पॅटी छान। थोडासा पाण्यामध्ये हे करून पाणी काढून घ्यायचं त्याचं। तुम्ही ते पोहे पण टाकू शकता, भिजवलेले पोहे। ब्रेडनी जरा जास्त कुरकुरीत होतात। पूर्ण पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे ब्रेडचं। आता आपण हे छान मिक्स करून आपण याची पॅटी बनवून घेणार आहोत। हे बनवत असताना जर तुम्हाला वाटलं थोडंसं तर तुम्ही 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवरही घालू शकता। हे आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता याचे आपण पॅटी करूयात। छोटा बॉल घेणार आहोत आपण। किती इझी आपली बघा पॅटी झालेली आहे। ब्रेड घातल्यामुळे आणि कॉर्नफ्लॉवर 1च चमचा घातला आहे, त्यामुळे छान पॅटी अशी तयार झाली आहे अगदी पटकन। वरून परत ब्रेड क्रम्स लावायची गरज नाही। हे पहा किती इझीमध्ये पटकन गोळा तयार झाला आहे। तेल तापायला ठेवलेलं आहे मी। तेल तापलं की आपण आता फ्राय करून घेऊया। तेल तापलेलं आहे आपलं। आता आपण पॅटी टाकूया। वरून मी फक्त थोडंसं कॉर्नफ्लॉवर डस्ट केलेलं आहे। हे पहा किती छान आपली पॅटी गोल्डन ब्राऊन झालेली आहे। कुठेही चिकटली नाही, काही नाही, अगदी पटकन झाली। दोन्ही बाजूनी छान बारीक गॅस करून आपल्याला पॅटी फ्राय करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे आपली पॅटी। आता आपण काढून घेऊया। या पद्धतीने सगळ्या पॅटी आपण फ्राय करून घेणार आहोत। बर्गर बन घेतलेला आहे आपण इथे, ते आता मधोमध हाफमध्ये कट करून घेणार आहोत आपण।
आणि थोडंसं बटर लावून आपण भाजून घेणार आहोत. थोडेसे क्रिस्पी करून घेणार आहोत आपण बर्गर बन्स. आता इथे आपण सॉस बनवून घेणार आहोत जो आपल्याला बनला लावायचा आहे. त्यासाठी मी इथे मेयोनीज घेतलेला आहे. आणि टोमॅटो केचप घेणार आहे. साधारण 2 ते 3 चमचे मेयोनीज, 2 ते 3 चमचे टोमॅटो केचप. हे छान आता मिक्स करून घेऊया. बन्स छान आपण भाजून घेतलेले आहेत. तर आपण आधी सॉस लावून घेणार आहोत खालच्या बनला. लेट्यूसचं पान ठेवणार आहोत. कांद्याच्या 2 स्लाइस, टोमॅटोच्या 2 स्लाइस, 2-3. आता ह्याच्यावर आपण चाट मसाला घालणार आहोत थोडा. मी मुद्दाहून आपल्या आलू टिक्कीमध्ये नाही घातला आणि ह्याच्यावरची चव जरा छान लागते. आपली टिक्की ठेवायची आहे. आणि पुन्हा याच्यावर तुम्हाला आवडत असेल तर कांदा, टोमॅटो आणि वरच्या बनला पण आपण सॉस लावून घेणार आहोत. आणि आपले आलू टिक्की आपण आता सर्व करूया. अशा रीतीने मॅकडॉनल्ड स्टाईल आपलं आलू टिक्की बर्गर तयार आहे. एकदम तीच टेस्ट, पण तीही घरच्या घरी आपल्या देसी स्टाईलने. नक्की तुम्ही करून बघा. सध्या मी म्हटलं मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत. रोज काही ना काही छोट्याशा बुकेसाठी संध्याकाळसाठी आपल्याला लागतं. रोज बाहेर जाणं आणि बाहेरचं खाणं हेही योग्य नाही. त्यासाठी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये पण तेवढंच टेस्टी आपण बनवू शकतो. मी इथे छानपैकी इथे आपला जो सॉस होता डीप सॉस तो घेतलेला आहे आणि थोडा केचप घेतलेला आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.